नमस्कार. मराठा समाजाचे आरक्षणाचे नेते म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्यावर 2-3 दिवसापूर्वी पंकजाताई मुंडे म्हणजेच बीजेपीचे ज्यांना तिकीट मिळवून दिलं देवेंद्र फडणवीसांनी, त्यांनी आता म्हणजेच पंकजाताई मुंडेंनी इनडायरेक्टली मनोज जरांगेंवर अटॅक केला होता. अटॅक इन द सेन्स त्यांच्यावर हल्लाबोल केला होता की फक्त उपोषण वगैरे करून काही साध्य होत नाही, काही मिळत नाही. आणि त्याचे जे पडसाद आहेत ते पडसाद आता मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये उमटल्यानंतर पंकजाताईंना कुठेतरी रिअलाइज झालं की आपण कुठेतरी बोलताना चुकलो आणि त्यांनी त्याच्यावर आता माफी मागी, म्हणजे त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटचं खुलासा केला की मी कोणत्या पद्धतीने बोललो होतं. तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. अशी का गरज त्यांना पडली की हे विधान त्यांना करावं लागलं, मग याच्या मागे काय कारण होतं. ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील नेहमीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असतात, मग असा पण विषय निघतोय की त्यांनी त्यांना लावून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून असे विधानं करायला लावले. तर सविस्तरमध्ये जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. मंत्री पंकजाताई मुंडे यांना भारतीय जनता पार्टीने बीड लोकसभाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभं केलंय आणि त्यामुळे पंकजा मुंडे सध्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान गुरुवारी 18 एप्रिल रोजी पंकजा मुंडे यांनी बीडमधील प्रचार सभेमध्ये मोठं वक्तव्य केलं होतं. पंकजा मुंडे नागरिकांना उद्देशून म्हणाल्या की ही निवडणूक आपल्या जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्याची महत्त्वाची आहे, त्यामुळे सर्वांनी मिळून योगदान देणं गरजेचं आहे. मी लोकसभेवर गेल्यावर आपल्या मतदारसंघाला आजवर झाला नाही तितका विकास नक्कीच करणार आहे. त्यानंतर पुढच्या 5 वर्षांनी तुम्ही म्हणाल त्याला आपण खासदार करू, परंतु जिल्ह्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही. यामुळे मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा, कारण ही 5 वर्षे मी जिल्ह्याचा अमुक तमुक येऊ करीन, खूप काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या सभेमध्ये. नंतर पंकजा मुंडे यावेळेस म्हणाल्या होत्या की सर्व समाजाच्या लोकांना, मराठा, बौद्ध, मातंग आणि मुस्लिम किंवा इतरांनाही मी एवढंच सांगेन की निवडणूक कशाची आहे लक्षात घ्या. ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या अस्मितेची आहे. आपल्याला जिल्ह्याच्या यशाच्या उंचीवर नेण्याची आणि या गरजेची आहे. ज्या गोष्टी तुम्हाला कायद्याने मिळणार आहेत त्या गोष्टीत राजकारण आणण्याची आपल्याला काहीही एक गरज नाही. मी कितीही भाषण केलं, बेमुदत उपोषणाला बसले तरी कायदा बदलत नाही. कायद्याने जे मिळणार आहे त्यासाठी निवडणुकीत राजकारण आणण्याचं काही कारण नाही. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. त्यांच्या या जरांगेंचा नामोल्लेख त्यामध्ये केला नव्हता, बट जी इनडायरेक्ट टीका होती ती जरांगेंवर होती. त्यामुळे या दरम्यान यावर आता पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. पंकजा मुंडे म्हणाल्या, बिचाऱ्या गरिबांसाठी लढणाऱ्या माणसाविरोधात मला काही बोलायची काही गरज नाही. मी त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्याविषयी काही बोललो नाही, परंतु काही लोकांनी आगाऊपणा करून मनोज जरांगे पाटलांवर टीका केल्याची बातमी पसरवली आहे. पंकजा मुंडे यांनी 20 एप्रिल रोजी बीडमधील एका प्रचार सभेमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या, तुम्ही गेली इतकी वर्षे माझ्याबरोबर आहात, तुम्ही मला इतक्या वर्षापासून भाषण करताना पाहिले, हे मीडिया देखील माझ्याबरोबर फिरतात. मी कधी कोणाविरोधात अशी टीका केली नाही. मी परवा कुठल्या वेगळ्याच विषयावर बोलत होते, मात्र कोणीतरी आगाऊपणा करून हे सगळं क्लिप काही व्हायरल केली. मी जरांगे पाटलांवर टीका केली नाही. खरं तर मी मनोज जरांगे यांचं नाव देखील घेतलं नाही. गेले कित्येक दिवसात मी कुठेही त्यांचा नामोल्लेख केलेला नाही. ही तर झाली सारवासारव, ओके, ही तर झाली सारवासारव. बट ज्यावेळेस आपण बोलतो, आपण ज्यावेळेस भाषण करतो, समोर ऐकणारे कोण आहे, आपण कोणत्या संदर्भाबद्दल बोलतोय, आपण पॉलिटिक्समध्ये, राजकारणात आहे आणि राजकारणाचा संदर्भ प्रत्येक गोष्टीशी लागत असतो. त्यात आपले निकटवर्तीय जे आहेत ते समोरच्या पार्टीचे खूप काही मोठे विरोधक आहेत, म्हणजे मनोज जरांगेंचे खूप मोठे विरोधक. देवेंद्र फडणवीसही आपल्याला तिकीट मिळवण्यामध्ये मदत केली. ती देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा चांगला वरचढ असणारे हात म्हणजे देवेंद्र फडणवीस, मग यांचा सगळ्यांचा संदाब लागणं हा साहजिकच आहे. त्यामुळे आपण पण आता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.